आपण आता पुढे प्रयत्न करतोय. अभ्युदय नगर असेल, आदर्श नगर असेल किंवा मोतीलाल नगर असेल, पंजाबी सिंधी कॉलनी आहे, जीटीबी नगर आहे, एसव्हीपी नगर आहे, कामाठीपुरा आहे, अशा सगळ्या हे जे काही जुने एरियाज आहेत या सगळ्याचं पुनर्विकास करून लोकांना आज जे काही त्या ठिकाणी अडचणी सहन कराव्या लागतात त्याच्याऐवजी त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, ते मोफत मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपला जो गरीबात गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय, त्याचा विचार आपण करतोय. जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत मुंबईतला मध्यमवर्गीय हा मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहू शकत नव्हता. मुंबईमध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या व्यक्तीला घर घ्यायचं असेल तर कुठेतरी कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे, तिकडे अंबरनाथच्या पलीकडे, तिकडे भिवंडीच्या कर्जत वगैरे जावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती होती. पण आम्ही हा निर्णय केला की मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे, या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे. त्यामुळे या मुंबईकराला या मुंबईतच घर द्यायचं. आणि मला विश्वास आहे की आता हे जेवढे प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत या सगळ्या प्रकल्पांमुळे ज्यांनी कधीही मुंबईत घर होण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं अशा सगळ्यांचं स्वप्न आपले महायुतीचं सरकार येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय गतीने ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत.